हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मायलेकी लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळी आराध्याला मी तिचं दुसरं गिफ्ट दिलं. दुसऱ्याच्यामुळे की मिस्टर जेव्हाही बाहेर जातात तर 2-3 गिफ्ट तर तिच्यासाठी घेऊनच येतात. आणि मग एकदम काय द्यायचे तर एका दिवशी एक आणि 2-3 दिवसांनी एक ह्या पद्धतीने आम्ही करत असतो. कारण मग या पद्धतीने आनंद व्यक्त करणं सुरू होतं आणि सोबतच बांसुरी वादन तिथं चाललेलं होतं. त्यानंतर जे माझ्या रूममध्ये म्हणजे आम्ही ज्या नवीन रूममध्ये शिफ्ट झालो तिथं ऑलरेडी एक दादा राहायचा आणि त्याचं सामान शिफ्ट करायचं बाकी होतं. तेच आज सुरू होतं आणि थोडंसंच सामान होतं ते लगेच शिफ्ट करून झालं. आणि बघा, जशी जागा मोकळी झाली मग दीदीचं तर काय उड्या मारणं सुरूच होतं. त्यानंतर मी जी मांडणी होती ती स्वच्छ केली, माझे भांडे वगैरे तिथे लावले. आणि संध्याकाळचं ना आमचं म्हणजे जेव्हा आतापर्यंत आम्ही त्या दादाची शेगडी वापरत होतो, गॅस सिलेंडर जे काय आहे, आणि आमचं लावायला घेतलं तेव्हा कळलं की गॅसमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे लगेचच मग गॅसवाल्या दादांना कॉल केला आणि वेळ होता. सकाळी तर माझं काही उंबरठा पूजन करून झालं नाही, कारण मला माहिती होतं आज शिफ्टिंग असणार आहे आणि त्याच्यामुळे खूप ते जे आहे उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन ते खराब होऊन जाईल. त्यामुळे मग मी संध्याकाळी सगळं आवरून झाल्यानंतर केलं. तरीही आमच्या लाडूबाईंनी त्याला जे करायचं ते केलंच. त्यानंतर गॅस दुरुस्त करणारे ते दादा आले, त्यांनी सगळं ते नीट करून दिलं आणि सगळंच चेंज करून घेतलं. म्हणजे काय झालं ना की गॅसची जी नळीची जागा होती ती पण माझी म्हणजे सगळं विचित्र झालेलं होतं. ते सगळं व्यवस्थित केलं आणि गॅस जोडल्या गॅसचं पूजन केलं आणि सुरुवात केली ती हे तांदळाचे पापड तळून. कारण कुहूला म्हणजेच आराध्याला जे आहे पापड खायचे होते, तिला पण भूक लागलेली होती, ते तळून दिले. आणि लगेचच जे आहे आपल्या सत्यनारायणाची जी आज पूजा करायची होती तीच मी केली. आज माझं बाहेर जाणं अजिबात झालं नाही, त्यामुळे यथाशक्ती ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे मी जे आहे पूजन केलं. पानं फुलं काहीही माझ्याकडे नव्हतं, फक्त एवढंच घरातल्या वस्तू होत्या. आणि आजच्या या शुभ दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी माझ्या घरात देवांची स्थापना झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि पूजेने श्री सत्यनारायणाच्या पूजेने देवघराची जी आहे सुरुवात झाली, देवांच्या पूजनाची सुरुवात झाली, याचा मला आनंद आहे. एवढे दिवस मी देव वगैरे काहीही काढलेले नव्हते, कारण मला अंदाज नव्हता काही गोष्टींचा. त्यामुळे फक्त स्वयंपाक वगैरे करायचा आणि तेवढ्याच गोष्टीचा मी तिकडच्या रूमवरून सेपरेट करून आणलेल्या होत्या. जसं की स्वयंपाकाच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या वेगळ्या आणि हात कशी येतील या पद्धतीने मी आणल्या होत्या आणि तेवढ्याचाच वापर मी एवढे दिवस केला. सो त्याच्यामुळे मला देवपूजा वगैरे मी काहीच केलं नाही. म्हणजे परत त्याला हात वगैरे लागून जातो आणि परत उचला हे करा म्हणून मी ते पॅकिंग जसंच्या तसं ठेवलं होतं. आज ते सगळं काढलं, सगळं स्वच्छ केलं, भांडे वगैरे स्वच्छ केले आणि ह्या पद्धतीने आजचा जो शुभ दिवस आहे पौर्णिमेचा आणि आजपासूनच घरामध्ये छान प्रसन्न देखील वाटत आहे. सो आता मी माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये आलेली आहे आणि हळूहळू ते ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.